आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज। अच्छा सिया दिया तूने मेरे प्यार का, प्यार में ही लूट लिया घर यार का। थैंक यू। थैंक यू। थैंक यू। कोण बस तिकडे आणते पाठीमाग कोण बसणार आहे अरुण बस बस फेब्रुवारीमध्ये त्यांचं लग्न ठरलं। लग्नासाठी त्यांच्याकडनंच आम्हाला मागणी आली। आम्ही वारंवार सांगत होतो की बाबा मुलगी तुमची अजून 20 वर्षाची झाली नाही, एवढ्या लवकर कोण लग्न करतं। पण त्यांचं म्हणणं होतं नाही आम्हाला करायचं आहे, आम्हाला करायचं आहे, आम्हाला करायचं आहे। त्यामुळं आम्ही मुलगी बघायला गेलो। ओळखीतली होती, नात्यागोत्यातल्या होत्या। मुलगी बघून डिसाईड झाला, साखरपुडा झाला। साखरपुडा झाल्यापासून हर 8-10 दिवसात त्यांच्या काही ना काहीतरी गोष्टीवर त्या पोरी चिडायच्या। तो वारंवार मला म्हणायचा, पप्पा तुम्ही चौकशी केली का, तुम्ही चौकशी केली का मुलीची। मुलगी वारंवार भांडती, विनाकारणावरनं भांडती आहे। मी म्हणायचो आपल्या नात्यातली आहे, आपल्या चुलत मामानीच्या मेहण्याची मुलगी आहे, त्यांनी आपल्याला खात्री दिलेली आहे आणि त्या खात्रीवर तू नको काळजी करू। तरी तो प्री वेडिंगसाठी बालीला निघाला। बालीला फक्त 4च लोक गाडीत होते, मुलगी, मुलगीचा भाऊ, माझा मुलगा आणि माझी मुलगी। गाडीमधनं त्याचा पासपोर्ट चोरी झाला। एअरपोर्टला बघितलं जाऊन, सगळं काही बॅगेतनं करन्सी होती, क्रेडिट कार्ड होते, सगळं काही होतं, फक्त त्याच्या एकट्याचा पासपोर्ट चोरी झाला। ते बालीला जाऊ नाही शकले, परत आले। वारंवार ही मुलगी फक्त एकच करायची की लोहगड किल्ल्यावर जायचंय, लोहगड किल्ल्यावर जायचंय, लोहगड किल्ल्यावर जायचंय। एकदा गेले, दुसऱ्यांदा आम्ही नाही पाठवलं, तिसऱ्यांदा पुन्हा जिद करून बसली की माझी मित्रांची पार्टी आहे, आम्ही तिथं बर्थडे सेलिब्रेशन करू, मला पाठवा, मला पाठवा। माझी मिसेस त्याला वारंवार सांगायची काही काम नाही किल्ल्यावर, काही काम नाही, पण ती ऐकली नाही। 2दा ते जाऊन आल्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा जिद करायला लागले जायची। 18 तारखेला सकाळी तो 8:20 सुमारेस घरनं निघाला। तो तिथं पोचला। 11:15 वाजता माझ्या मिसेसला त्याच्या आईचा फोन आला की तुमचा मुलगा किल्ल्यावरनं पडला आणि तुम्ही गडावर पोचा। आम्ही तिथं पोचलो। पोचायच्या अगोदर पोलीस होते, स्थानिक लोक होती मदत करायला। त्या लोकांनी सगळी मदत केली, त्याला खूप वरनं काढून आणला, त्यांचा खूप खूप आभार। पर आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पोलिसांनी, तिथे डॉक्टरने घोषित केलं की तो मृत्यू आहे। आमच्या काही लक्षातच यायला तयार नाही की एवढा शार्प मुलगा असा क्लिटवर जाऊन पडूच नाही शकत। पडायचं काही कारणच नाही, एवढा मोठा लोहगड किल्ला आहे, सगळीकडं
रेलिंग आहेत, कठडे बांधलेले आहेत, पडायचं काही कारण नाही. त्यानंतर आम्ही तिथं जाऊन 2-3 दिवसानंतर स्वतः पाहणी पण केली, तर आमच्या लक्षात आलं की तो पडू नाही शकतो. मग आम्ही आणि पोलिसांनी सगळी इन्व्हेस्टिगेशन केली. इन्व्हेस्टिगेशनमध्ये खूप काही सत्य बाहेर आलं आहे. त्या पोरीचा त्या पोरासंगत अफेअर होता. ती त्या संगत फिरायला सुद्धा उदयपूरला गेली होती. अजून पण त्याचे खूप पोरांसोबत अश्लील चॅटिंग आहेत. हे कळायला भाग नाही की त्यांचे किती पोरासोबत त्या पोरीचे काय आहे काय नाही, आम्हाला कळायला भाग नाही. आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये निघेल. त्यांनी त्या पोराला 18 तारखेला तिथं बोलवलं आणि त्याला सांगितलं की त्याला तिथं धक्का मार. त्याप्रमाणे त्या दोघांनी मिळून माझ्या पोराचा धक्का मारून खून केला आहे. आणि मी आता फक्त न्यायमूर्तीसमोर आणि सगळ्या समाजाच्या आणि सगळ्या दुनियांसमोर माझ्या पोराच्या न्यायासाठी सगळ्यांशी भीक मागतोय की त्याला न्याय भेटावा. माझा मुलगा तर आज आम्हाला सोडून 26 वर्षाचा निघून गेला. फक्त त्याच्या न्यायासाठी आज मी सगळ्यांसमोर फिरतोय आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, कृपया त्याच्या न्यायासाठी लोकांनी पुढे यावे आणि माझी मदत करावी. धन्यवाद. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, अच्छा सिया दिया तूने मेरे प्यार का, प्यार में लूट लिया घर यार का. अच्छा सिया दिया तूने मेरे प्यार का. आता तुम्ही म्हणता रत्नाकर औसेकरांना हे सकाळी सकाळी गाणं काय सुचायला लागले. कारण सिया गोयल, केतन अग्रवाल आणि चेतन चौधरी एखाद्या सिनेमाला ही लाजवेल अशी ही स्टोरी पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली. सिया गोयल, केतन अग्रवाल ₹15 कोटी राजस्थानच्या जयपूरमध्ये रचलेला विवाह सोहळा नोव्हेंबरमध्ये विवाह होणार होता. आणि ही सिया गोयल एवढी शातीर निघेल, जिचं वय अवघं 21 सुद्धा आता नाही आहे. हे विशाल अग्रवालनी स्पष्ट केलेलं आहे. केतन अग्रवालच्या वडिलांनी नातेसंबंध, ओळख हे असूनही जर असे प्रकार या समाजामध्ये घडायला लागलेले आहेत, तर बडे बाप की बिगडी हुई औलाद सांभाळा जरा. आणि आता कोणावर विश्वास ठेवा हा प्रश्न पडलाय. विश्वासघात. या सियाला जर केतन बरोबर लग्नच करायचं नव्हतं, तिला जर चेतन बरोबर लग्न करायचं होतं, तिनं परिवाराला स्पष्ट सांगायला पाहिजे होतं आणि लग्न मोडून टाकायचं, जरी एंगेजमेंट प्री वेडिंग झालेली असली. पण या सिया गोयलला तिचा प्रियकर चेतन चौधरीला केतनचा बळी घेण्याचा अधिकार कोणी दिला? आणि आता काय होणार? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, 10-15 वर्ष खटला चालणार. न्यायदेवतेवर आपला पूर्णपणे विश्वास आहे, सर्वच जण म्हणतात आहेच. पण कधी कधी न्यायदेवता सुद्धा हतबल होते, कारण डोळ्यावर पट्टी आहे. सबळ पुराव्या अभावी आखो देखा हाल कोणीच नाही, फक्त संशय. उद्या ह्या सिया गोयलला आणि चेतन चौधरीला जर विचारलं कोर्टामध्ये, तर सांगणार पोलिसांच्या माराच्या भीतीने आम्ही कबूल केलं. पुन्हा तारीख पे तारीख, तपास आपण पाहिलेला आहे.
पवनराजे निंबाळकर केसमध्ये 20 वर्ष खटला चालून त्याचा निकाल काय आला? मग खरंच न्यायदेवता आंधळी आहे का? खरंच न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे का? चष्मदीप गवाह, सबळ पुराव्या अभावी निर्दोष. पुन्हा बिगड़ी हुई बाप की औलाद गुन्हा करायला तयार. पुरुषोकार अपघात, अपघात नव्हतो घात होता. मनुष्यवधात सदोष पुरुषवधाचा गुन्हा होता. हे करोडपती बापाची बेट कोट्यवधीच्या गाड्या उडवून गोरगरिबांना रस्त्यावर चिरडून जातात आणि निर्दोष सुटतात, त्यांच्या पुन्हा पार्ट्या केल्या जातात. हे आपण डोळ्यानं पाहिलेलं आहे. हा विशाल अग्रवाल हा पुण्यातला एक प्रतिष्ठित बिल्डर, कोट्यवधीची प्रॉपर्टी, मार्केट यार्डात यांचे उद्योग. नको म्हणत असतानाही गोयल परिवारानं अग्रवाल परिवाराला गळ घातली. गोयल परिवाराला माहित होतं का? अच्छा सिया दिया तूने मेरे प्यार का, म्हणजे त्या सियानं किती किती लोकांना जाळ्यात ओढलंय. त्या सियाचे किती लोकांबरोबर चाट आहेत. ती सिया किती शातीर्द आहे. ती किती प्रमाणात तिनं कट रचला. सारखं लोहगड किल्ल्यावरच जाण्याचा हट्ट का धरत होती सिया? का प्री प्लॅन होता चेतन संतीचा की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लग्न होऊ द्यायचं नाही, केतनला मारून टाकायचं. यामध्ये उद्ध्वस्त झालं केतन अग्रवाल म्हणजे विशाल अग्रवालचा पूर्ण परिवार, गोयल परिवार, चौधरी परिवार. एका मूर्ख मुलीच्या चुकीमुळं 3 परिवारा डिस्टर्ब झाले, संपून गेले त्यांची प्रतिष्ठा. आणि सर्रास पुण्यामध्ये आजकाल पार्टी, मुलगी IT क्षेत्रात असते, मुलगी सर्व्हिसला तर असते, किंवा भरपूर पगारीची मुलगी असते, किंवा बडे बाप की बिगडी हुई औलाद असते. फ्रेंड्स बरोबर मी चालले, हॉटेलमध्ये पार्टी, मुली सुद्धा दारू बियर पितात, रस्त्यानं झिंगत घरी येतात. रात्री 1ला जरी आलं, आई म्हणते बेटा खाऊन घे थोडं. बाप म्हणतो झाला असेल उशीर, मित्रांबरोबर गेली फिरायला. कधी डोळे उघडणार आहेत या बिगडेल बापांचे? तरी कधी डोळे उघडणार आहेत? या बिगडेल औलादींचे तर कधी डोळे उघडणार आहेत? असे किती केतन अग्रवाल अजून बळी जाणार आहेत? मन सुन्न करणारी ही घटना एखाद्या सिनेमाला ही लाजवेल अशी ही स्टोरी आहे. तरी हा केतन विशाल अग्रवालला सांगत होता, विचारत होता की पप्पा तुम्ही तिची माहिती घेतली का? कारण त्याला काहीतरी शंका येत होती. ती वारंवार 4-8 दिवसाला भांडत होती असं विशाल अग्रवालने सांगितलेलं आहे. पहिले 2 प्रयत्न फसले, आता 3ऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली असं विशाल अग्रवालच सांगतायत. आणि हा बळी घेण्याचा अधिकार दिला कोणी? तसा अग्रवाल समाज सुद्धा प्रतिष्ठित आहे, अग्रवाल समाज सुद्धा दानशूर आहे, अग्रवाल सुद्धा समाज सुद्धा लेकी बेटीला देण्याला काही कमी करत नाही. त्यांच्यात अत्यंत हौशी लोक आहेत. माझे अनेक अग्रवाल समाजात मित्र आहेत. ते लोक सांगतात की किती हौशी लोक आहेत ते अग्रवाल समाज. तसाच गोयल परिवार सुद्धा आहे. दोन्हीकडे संपत्तीची कमी नाही. घरी सुनबाई यायली म्हणून 2.5 कोटीची कार घेणारा हा विशाल अग्रवाल, प्रख्यात बिल्डर, मोठा माणूस. त्याच्या बाबतीत ही घटना घडावी आणि जो एक करोडपती माणूस ज्यावेळेस न्यायासाठी भीक मागतो, ते आता व्हिडिओ पाहिलेला मित्रांनो,
ही आजच्या प्रगत समाजाची शोकांतिका आहे. लोकांनी ज्या परिवारासमोर दान मागायचं, मदत मागायची, तो विशाल अग्रवाल आज भीक मागतोय. भीक, त्याचा भीक हा शब्द आहे, अंडरलाईन करा त्याला. न्यायासाठी भीक मागतोय. का? विशाल अग्रवालच्या मनामध्ये शंका आली की न्याय मिळेल का नाही. कारण ही जी सगळी बिघडलेली सिस्टीम, पैशांचे व्यवहार, गृह खाते, पोलीस डिपार्टमेंट, दररोज येणाऱ्या बातम्या, आणि त्यामधून ह्या अग्रवालला वाटतं का काय न्याय मिळेल का नाही, म्हणून न्यायाची भीक समाजापुढे मांडतायत, जनतेसमोर मांडतायत की मी जनतेला भीक मागतो की न्याय द्या. अग्रवाल साहेब, जनता काय न्याय देणार आहे? जी जनताच या भ्रष्टाचारांपुढे, ही जनताच या न्याय व्यवस्थेपुढे, ही जनताच या सरकारपुढे, ही जनताच या करप्शन पुढे, या डिपार्टमेंट पुढे हतबल आहे. तो समाज सुद्धा हतबल आहे. तो केतन अग्रवालला काय न्याय देणार? आपण दिल्लीच्या अनेक प्रकरणामध्ये बघितलेलं आहे. अनेक प्रकरण आहेत की ज्यामध्ये शेवटी निर्दोष सुटण्यात आलं, सबळ पुराव्याअभावी. चष्मदीप गवाह. सबूत काय? कानून सबूत मांगता है, म्हणून पुन्हा तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख चालत राहणार आहे. हे चर्चेचं गुराळ, हे पेपरच्या बातम्या 10-5 वर्ष चालणार. अजूनही मला शंका आहे की या खराब प्रकरणात काय होणार आहे. अजूनही मला शंका आहे या नीट पेपर फुटीच्या प्रकरणात काय होणार आहे. अजूनही मला शंका आहे की वाल्मिक कराडच्या प्रकरणात काय होणार. म्हणजे संतोष देशमुखच्या मर्डर केसमध्ये रेअर केस आपण पुन्हा एकदा बघतोय की त्या बीडमध्ये पुन्हा एकदा त्या केसमध्ये घुले नावाच्या एका मुलाला कशा पद्धतीनं रस्त्यावर खलास केलं. पुन्हा आमच्या मित्रांना राग येतो की बीड, बिहार, परळी तालिबान, लातूर बलुचिस्तान म्हणलं की पुन्हा राग येतो. का तर आमच्या गावाला तुम्ही नावं ठेवतायत. घटनाच तशा घडतायत. एकमेकाचे राजकीय उट्टे दुंडे काढण्यासाठी एकमेकाच्या मुलांना गोवण्याचा प्रयत्न सुरू होतोय. शेवटी काय होणार आहे? चष्मदीप गवाह, सबळ पुराव्याअभावी निर्दोष. पुन्हा त्यांच्या मिरवणुका निघणार, मोठे मोठे बॅनर लागणार, पार्ट्या होणार. जीवा बाहेर काढून ही केस वाढवलेली झिंगाट पोरं डान्स करणार त्यांच्या फोटोच्या पुढे. म्हणून ही जी सगळ्याची भयानक ही हिस्ट्री आहे. चेतनसाठी काटा काढला केतनचा. लोहगड किल्ल्यावर फिरायला गेलेले हे दोघं, सीमा आणि केतन, गप्पा मारता मारता कोण तिसरा चेतन त्या ठिकाणी आला आणि हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये लोकांना कळालेलं आहे. प्रचंड उष्णतेच्या वातावरणात कानात हेडफोन लावून चेहरा झाकण्याचा चेहरा झाकून फिरत असलेला हा चेतन चौधरी, त्यानं केतन अग्रवालला ढकलून दिलं आणि सीमा गोयलनं आईला फोन करून सांगितलं की केतन लोहगडाच्या किल्ल्यावरून खाली पडला, लवकर या. भयानक प्रकार आहे. म्हणजे मन सुन्न करून जाणारा प्रकार आहे. अवघं वय वर्ष 25 आहे त्या केतनचं. काय समाज, काय त्यानं जीवन बघितलेलं आहे. 21 वर्षाच्या आतली ही तरुणी आहे सीमा. आता त्याला 29 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली. तो काय काय बाहेर सांगतोय चेतन आणि सीमा हे आता पाहावं लागेल. पण मित्रांनो, ही जी मन सुन्न करणारी घटना आहे, याचा शेवट काय होणार आहे? याचा शेवट चष्मदीप गवाह, तारीख पे तारीख, बाइज्जत बरी.
हे 3 शब्द आहेत. मग ही बडे बाप की बिगडी हुई औलाद कधी सुधारणार आहे? बापानं मुलींना दिलेलं फ्री हँड, जे जा बाळ कर पार्ट्या, ये संध्याकाळी झिंगाट होऊन घरी, बिघडत चाललेली समाज व्यवस्था, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्ही जरूर तुमच्या कमेंट्स मध्ये मला लिहा की तुम्हाला काय वाटतं की खरंच विशाल अग्रवाल म्हणजे केतनच्या वडिलांना न्याय मिळेल की ज्यांनी आपला तरुण मुलगा गमावलेला आहे? ही सीमा गोयल नावाची तरुणी, तिनं रचलेला हा खुनी खेळ, याचा शेवट काय होईल? तुमचा काय अंदाज आहे? जरूर कमेंट्स मध्ये लिहा. नक्कीच आपण त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, पुन्हा जसं यामध्ये नवीन घडामोडी घडतील आपण आपल्या समोर येतच राहू. चला, पाहत राहा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूज. बातमीच्या गर्भात जाऊन त्याचं विश्लेषण करणारं न्यूज चॅनल म्हणजेच रत्नाकर औसेकर यांचं रत्नाकर न्यूज. नसलं केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, एकमेकांना शेअर करा. आणि आपल्याला जर माझं बोलणं योग्य वाटत असेल, पटत असेल, तर नक्कीच सबस्क्राईब करा, भरभरून आशीर्वाद द्या. उद्या भेटू. काळजी घ्या. धन्यवाद. आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज.